हॅलो मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची डेट वेन्सडे 23 एप्रिल. तर मार्केट खूप मोठा गॅप दिलेला आहे. इकडं पाहू शकता तुम्ही, एक मिनटं दाखवतो तुम्हाला. इथं मार्केटने अराऊंड पॉईंट म्हणजे 1% आसपास गॅप देऊन दिलेला आहे मार्केटने. आणि चालेल, ठीक आहे. आणि हो, जर कालचा ट्रेड जर तुम्ही नाही पाहिला असेल तर प्लीज पाहून घ्या. एकदम मस्त आपण इथं ट्रेड घेतला होता. इथं कुठेतरी ब्रेकआउट भेटला होता, पण आपण इथं पुट घेऊन मस्तपैकी ट्रेंडला कन्झ्युम केलं होतं. तर प्लीज कालचा ट्रेड पाहून घ्यायचा ट्रेडर. चला, काही अपॉर्च्युनिटी भेटली तर सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, इकडे एक सेटअप भेटतं मला बाईंगसाठी. एक मिनटं पहिले आपण बाय करून घेऊ. आपण हवाला घेऊ. ओके. ॲक्च्युली खूप वेळानंतर भेटला आहे ट्रेड. 6,000 रुपये लागेल आपल्याला मार्जिन. असं पण मी मार्केट प्राईसवर नाही घेत, मी लिमिट लावूनच घेतो नेहमी. याच्यामुळे लिमिट लावली मी 200 रुपये. आपण फक्त वेट करू. ठीक आहे. ओके, सेकंड हिअर काम करतो. ऑप्शन ऑप्शन इकडे आहे. ठीक आहे. अच्छा, आता बाईंग करायचं मागे लॉजिक काय आहे पहिले मी ते समजावून जातो. एक मिनटं. कदाचित हा नाही भेटणार यार, आपल्याला थोडं लवकरच घ्यावं लागेल याला. काय करायचं यार, थांब एक मिनटं, थोडंसं वेट करू. हां, थोडं पडेल, येऊन जाईल आपलं स्टार्टपर्यंत, स्टार्ट प्राईसपर्यंत येऊन जाईल. नाही ना 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 8 7 5 8 येऊन जाईल. बाईंग करायचं मागे मी मोठी सांगतो. मार्केटने खूप मस्त ट्रेंड देऊन दिला आहे डाऊन साईडला. एक मिनिट यार, थोडंसं आहे ना, तो आलंच घेऊ. थोडं लवकरच घेऊ का बरं, की मला वाटतंय की आपल्याला कदाचित नाही भेटेल याच्यामुळे. ठीक आहे, ओके. बाय केला आपण 210 रुपयाला. इथं आपलं चालू आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला समजवतो आपण बाय का केलं. ठीक आहे. इकडं मार्केटने एकदम मस्त डाऊनफॉल देऊन दिला आहे. एक पण रिट्रेसमेंट नाही आलं आहे. मार्केटने मल्टिपल सपोर्टला ब्रेक करून आता या सपोर्टवर प्राईज ॲक्शन आपल्याला दाखवतो आहे मार्केट. याच्यामुळे मी इकडं लाँग पोझिशन बनवली. कमीत कमी 50 ते 60 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस राहिले. 50 ते 60 पॉईंट म्हणजे एक मिनटं. लाँग पोझिशन 210 मला वाटतच होतं लवकरच घेतलं गेलं आपण. चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही. तसं ना आपला स्टॉप लॉस कमीत कमी 50 पॉईंटचा तर 1500 होतो. आपण कमीत कमी ठीक आहे एवढा तर ठेवू. आणि हा वर टार्गेट आपला कमीत कमी 50 ते 60-70 पॉईंटचं तरी राहील. याच्यामुळे काही असं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आता आपण फक्त वेट करू.
मार्केटने इकडं सेलिंगमध्ये आणून दिला आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. पण ठीक आहे, आपण निघून जाऊ आता इकडं, कावर की 1000+ आपला SLने झालं पाहिजे. ठीक आहे यार, आपण निघून जाऊ, कावर की आपल्या SLची जी लिमिट आहे ना ट्रेडर्स, ती होऊन गेली आहे फुलफिल. ओके, तर आज आपण लॉस घेतला आहे 800 रुपयाचा. आणि इकडं क्विकली मार्केट पडलं. ॲक्च्युली आपण चुकी काय केली आजच्या ट्रेडमध्ये ते पहिले मी सांगतो तुम्हाला. चुकी असं केली की मी थोडं लवकर घेतलं. आपला विचार होता की 200 रुपयाला घ्यायचा आणि मी 210ला घेतलं, इथं लवकर घेऊन टाकलं ट्रेडला. बस तेवढीच एक चुकी होती. याच्यामुळे आपला जो रिस्क रिवॉर्ड होता ना तो मॅच नाही होत होता. याच्यामुळे आपला आज SL गेला आहे. एक काम करायचं, आता पाहायचं का कसं जातं मार्केट, वर जातं का खाली जातं. तसं आता काही अर्थ नाही आहे, कारण की आपण निघून गेलेलो आहे. तरी पाहू, नाही राहू द्या, जाऊ द्या सोडा. 200, 100, 180. ठीक आहे, मार्केट तर थोडं खाली ब्रेक केले मार्केटने. ठीक आहे, आपण पाहू. चालेल ट्रेडर्स, तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. मी भेटतो तुम्हाला याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.